नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। वसू आत्याने जो काही घरामध्ये तमाशा घातलेला असतो, काव्याला ती जे काही बोललेली असते, त्यामुळे घरातलं वातावरण कुठेतरी डिस्टर्ब झालेलं असतं। सगळ्यांनीच या गोष्टीचं टेन्शन घेतलेलं असतं। तर त्यामध्ये नंदिनी मात्र खूपच समजूतदारपणा दाखवत असते आणि कशा प्रकारे अशा बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं ती जीवाला समजावत असते। त्यावेळी जीवाचं हेच म्हणणं असतं की तू एवढं समजून नको घेऊस, प्रत्येक वेळी मान डोलवायची काहीही गरज नाहीये, तुला विरोध सुद्धा करता आला पाहिजे आणि एवढं सहन करण्याची काही गरज नाहीये। परंतु नंदिनी म्हणत असते की आमच्या बायकांचं हे असंच असतं, काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणि उगाचच कोणीतरी बोलतंय म्हणून आपणही त्याला विरोध करण्यात काही एक अर्थ नाहीये। वसू आत्यांना हे सगळं बोलावं लागतंय, वसू आत्यांना ओरडून सांगावं लागतंय। जी माणसं असं करतात खरं तर ती दुबळी असतात, असं जेव्हा नंदिनी म्हणते त्यावेळी जीवाला राग येतो। जीवा म्हणतो की याचा अर्थ मी प्रत्येक वेळी चिडचिड करत असतो, बोलत असतो, म्हणजे मी काय दुबळा आहे असा याचा अर्थ होतो का? त्यावेळी नंदिनी म्हणते की नाही, असं अजिबात नव्हतं मला म्हणायचं। तर जीवाला या सगळ्या गोष्टींचा राग आलेला असतो की नंदिनी एवढं सगळं कशाला सहन करतीये। ती वसू आत्या वाटेल ते बोलते आणि तो नंदिनीला सांगतो की इथून पुढे माझ्या गोष्टींना हात लावत जाऊ नका आणि उगाच एवढी माझ्यासाठी आवरासावर करायची सुद्धा काही गरज नाहीये, माझा मी भक्कम आहे माझ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, असं म्हणून जीवा तिथून निघून जातो। तर नंदिनी एकटीच रूममध्ये रडत असते। त्यावेळी दुसऱ्या दिवशी होतं असं की जीवाच्या डोक्यात तेच सगळे प्रश्न सुरू असतात, काय करायचं या सिच्युएशनवर। आता ही सिच्युएशन आपण स्वतःहून ओढावून घेतली आहे, आपण स्वतःहून नंदिनीशी लग्न केलंय। नंदिनीशी लग्न तर आपण केलंय, पण नंदिनीला कधी बायकोचा दर्जा आपण देऊ शकणार नाही, कारण खरं तर अजूनही आपण फक्त काव्यावरच प्रेम करतोय। पण काव्याने आपल्याला फसवलंय ना, काव्याने ते मंगळसूत्र काढलं नाही, काव्याने सगळ्यांना ओढून सांगितलं नाही की कशा प्रकारे तिचं जीवावर प्रेम आहे। मग आता या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या? खरं तर मी जर नाही म्हटलो तर नंदिनीचं आयुष्य बर्बाद होईल, नंदिनीचं आयुष्य अस्वस्थ होईल। आता नंदिनीचं आयुष्य अस्वस्थ होऊ नये म्हणून मीही तिला बायकोचा दर्जा देऊ शकणार नाही। काव्य आणि पार्थचं तर काय चाललंय हे तर माझ्या डोळ्यासमोर आहे। काव्य सुद्धा पार्थला ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये, दादाला ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये आणि दादा सुद्धा काव्याच्या म्हणण्यानुसार काहीच करणार नाही। म्हणजे ह्या एका निर्णयामुळे, एका लग्नामुळे, काव्याच्या एकाच चुकीमुळे आमच्या चौघांचंही नुकसान झालंय। काव्याने स्वतःचं तर नुकसान करून घेतलंय, परंतु आमच्या चौघांचंही नुकसान तिने केलेलं आहे। त्या लग्नात तेव्हा मी हजर नव्हतो, जर मी हजर असतो ना तिथे तर मी सगळ्यांना सांगितलं असतं की काव्याचं लग्न तुम्ही का म्हणून दादाशी करून देताय आणि सगळ्यांना हेही सांगितलं असतं की काव्य आणि मी आम्ही दोघंही जीवापाड प्रेम करतो, जर तुम्हाला लग्न लावूनच द्यायचं आहे तर काव्याचं माझ्यासोबत लग्न लावून द्या। पण त्यावेळी मी तिथे हजर नव्हतो, पण काव्या मात्र तिथे हजर होती ना। काव्याने या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायला पाहिजे होत्या, तिने सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं की माझं जीवावर प्रेम आहे। कदाचित जर काव्याने हे सगळ्यांना सांगितलं असतं की माझं जीवावर खूप प्रेम आहे आणि मला जीवाशी लग्न करायचं आहे, तर काव्याचं आणि दादाचं लग्न झालं नसतं आणि जर काव्याचं आणि दादाचं लग्न झालं नसतं तर मला सुद्धा जबरदस्तीने नंदिनीशी लग्न करावं लागलं नसतं। माझ्यामुळे बिचाऱ्या नंदिनीचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त झालंय। नंदिनी खूप चांगली मुलगी आहे, परंतु ह्या काव्याच्या एका चुकीमुळे आमच्या सगळ्यांचं चौघांचंही आयुष्य बर्बाद झालेलं आहे असं जीवाला वाटत असतं। जीवा त्याच गोष्टींचा विचार करत असतो। आता रात्र झालेली असते, बाकीचे सर्वजण झोपी गेलेले असतात। नंदिनी मात्र जीवाचीच वाट बघत असते। सगळ्यांची जेवणही झालेली असते, नंदिनी काही जेवलेली नसते, तर जीवा आता तिथे आलेला असतो। नंदिनी ही जीवाचीच वाट बघत असते। तेवढ्यातच गाडी घेऊन जीवा बाहेर आलेला असतो। मग नंदिनी आता खिडकीतून डोकावते तर जीवा आता गाडीच्या खाली उतरलेला असतो आणि जीवाला धड चालताही येत नसतं, एवढं जीवाने दारू प्यायलेली असते। त्याचा सारखा तोल जात असतो आणि मग शेवटी आता नंदिनी बाहेर येते। जीवाला चालताच येत नसतं, त्यामुळे नंदिनी जीवाला घेऊन आता रूममध्ये येते। नंदिनी जेव्हा जीवाला घेऊन रूममध्ये येते त्यावेळी जीवा नंदिनीचा हात झटकतो आणि नंदिनीला म्हणतो की मला हात लावायचा नाही, माझ्याशी अजिबात चांगलं वागायची काही गरज नाहीये। नंदिनी म्हणते की जीवा हो तुम्ही काय बोलताय हे सगळं, आणि इतके पिऊन का आलाय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या ह्या पिण्याने घरच्यांना त्रास होऊ शकतो, तुमचं हे दारू पिणं तुम्हाला जास्त महागात पडू शकतं। तुमच्या तब्येतीसाठी काय तर घरच्यांच्या मनस्थितीसाठी सुद्धा ही गोष्ट अजिबात चांगली नाहीये जीवा, प्लीज तुम्ही दारू नका ना पीत जाऊ।
त्यावेळी जीवा चिडतो आणि म्हणतो की तुला मला सांगायची काही एक गरज नाही आहे, माझं मी बघून घेईल कसं वागायचं ते, आणि मला हे उपदेश करत जाऊ नको हां. आणि हो, तुझा हा चांगुलपणा तुझ्याकडेच ठेव. सारखा आपल्या चांगुलपणाचा दिवा लावत असते, सारखं आपल्या दुसऱ्यांना शिकवत असते. अरे स्वतःचा जरा विचार कर, स्वतःला काही होतंय की नाही, स्वतःला काही त्रास आहे की नाही. प्रत्येक वेळी दुसऱ्याचा विचार करत असते. असं म्हणत जीवा आता रूममधल्या गोष्टींची तोडफोड करायला लागतो. नंदिनी जीवाला समजावत असते की प्लीज जीवा, असं नका ना करू, एक काम करा, मी तुम्हाला जेवायला वाढते, तुम्ही जेवा तरी. त्यावेळी जीवा म्हणतो की नाही, मला नाही जेवायचं आहे, मला भूक नाही आहे, मी खाऊन आलो आहे बाहेरून. तर नंदिनी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला नाही जेवायचं आहे ना, नका जेव, मग एक काम करा, तुम्ही झोपून तरी घ्या, झोपल्यावर तुम्हाला बरं वाटेल की तुमच्यासाठी लिंबू पाणी वगैरे घेऊन येऊ. तेव्हा जीवा म्हणतो की काहीही नको आहे मला. तर नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा बरं पहिल्यांदा, तुम्हाला झोपल्यावर बरं वाटेल. त्यावेळी जीवा म्हणतो की हट, मला नाही झोपायचं, खरं तर मला ह्या रूममध्ये राहायचंच नाही आहे. या रूममध्ये आल्यानंतर माझा जीव घुसमटतो, तुला बघितल्यावर मला खूप त्रास होतो, मी आता या रूममध्ये राहू शकत नाही. असं म्हणून जीवा आता ब्लँकेट वगैरे उचलतो आणि डायरेक्टली टेरेसवर जातो. टेरेसवर जाताना पायऱ्या चढताना सुद्धा त्याचा तोल जात असतो. 1-2 वेळा खाली पडतो तरी सुद्धा उठून पुन्हा जिन्यावरनं तो टेरेसवर जातो. आता नंदिनीला फार वाईट वाटलेलं असतं. जीवाची ही अवस्था तिला अजिबात बघवत नसते. खरं तर नंदिनी या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करते. तिला समजलेलं असतं की खरंच जीवाला या सगळ्या गोष्टींचा किती त्रास होतोय. म्हणजे जे काही लग्न जबरदस्तीने झालंय त्यामुळे जीवासुद्धा नाराज आहे असं आता नंदिनीला समजतं. म्हणून नंदिनी सुद्धा आता ब्लँकेट घेते, अंथरायला घेते आणि पाण्याची बॉटल घेऊन वरती टेरेसवर जाते. तर नंदिनीने आता जीवासोबतच, जीवाने जिथं अंथरून टाकलेलं असतं त्याच्या शेजारीच नंदिनीने देखील अंथरून टाकलेलं असतं. आणि मग जीवा नंदिनीला विचारतो की हे काय करतीयस तू. तेव्हा नंदिनी म्हणते की काही नाही, फक्त मी वरती झोपायला आली आहे. त्यावेळी जीवा म्हणतो की खाली AC असताना तू वरती कशाला आली झोपायला, आणि वरती डास वगैरे चावतील तुला, तू जा खाली, उगाचच तुला काही गोष्टी दाखवायची गरज नाहीये, तू इथून जाऊ शकतेस आणि खाली झोपू शकतेस. तर नंदिनी म्हणते की नाही जीवा, मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला खूप त्रास झालाय आणि कुठेतरी तुम्ही माझ्याशी लग्न केलंय म्हणून तुमची घुसमट होतीये, परंतु मी सुद्धा तुमच्यासोबत उभी आहे, तुमच्या सोबत आहे. जो तुम्हाला त्रास होतोय तो त्रास कमी करण्याचं माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मला वाटेल ते मी करेल. मला माहिती आहे आज तुम्ही दारू पिऊन आला, फक्त मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की दारू पिणं म्हणजे सगळ्या गोष्टींवर सोल्युशन आहे का. तुम्ही का म्हणून दारू पिता, हे दारू पिणे चांगलं आहे का, आणि दारू पिऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे का. उलट तुम्ही त्या प्रश्नांमध्ये अडकत राहाल आणि स्वतःला त्रास करून घ्याल. माझं ऐका, पुन्हा असं दारू पित नका जाऊ. त्यावेळी आता जीवा रडायला लागतो. जीवा आता नंदिनीसमोर रडतो आणि नंदिनीला म्हणतो की नंदिनी, मला काय करावं तेच कळत नाहीये. खरं तर आय एम सो सॉरी की मी मगाशी तुला खूप बोललोय आणि मी तुझ्यावर असं ओरडायला नको होतं. नंदिनी म्हणते की जीवा, मला ओरडल्याचा कुठल्याही प्रकारचा राग आलेला नाहीये, कारण मी त्या गोष्टी समजून घेतेय. मला माहिती आहे की तुमची जी चिडचिड होतीये ती स्वाभाविक आहे. आता जी परिस्थिती चालू आहे ना, ती परिस्थिती खरं तर चुकीची आहे. कुठल्याही माणसाला दोष देण्यात काहीही अर्थ नाहीये. या सगळ्यामध्ये तुमचाही काही दोष नाहीये, माझाही काही दोष नाहीये. यामध्ये दोष आहे तो फक्त आणि फक्त परिस्थितीचा आणि वेळेचा. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नका, मला काही एक वाटलेलं नाहीये. त्यावेळी जीवा म्हणतो की नंदिनी, खरंच मला तुझ्यासारखं जर समजूतदार होता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना. माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी किती सहज झाल्या असत्या ना. जेवढं माझ्या बाबतीत वाईट घडलंय तेवढं वाईट तुझ्या बाबतीत देखील घडलेलं आहे. म्हणजे तुझं सुद्धा दादासोबत लग्न होणार होतं, ते लग्न तुझं झालं नाहीये. खरं तर वाईट तुला वाटायला पाहिजे. तुझ्या कॅरेक्टरवर चिखलफेक झाली. भर लग्नामध्ये तुझा मामा तुला सेकंड हँड म्हणाला. एवढंच काय तर तुझ्या लग्नातून तुझं अपहरण करण्यात आलं होतं आणि एक मुलगा तुला जबरदस्तीने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत होता. ही सगळी परिस्थिती जर माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि या सगळ्या परिस्थितीचा मी एकंदरीत विचार केला तर माझ्या दुःखापेक्षाही तुझं दुःख खूप मोठं आहे. तरीसुद्धा अगदी समजूतदारपणे तू सगळ्या गोष्टी हँडल करतेस, अगदी समजूतदारपणे स्वतःला पॉझिटिव्ह ठेवतेस आणि दुसऱ्याला सुद्धा पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करते. खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं नंदिनी, की तुझा स्वभाव खरंच खूप छान आहे. कदाचित हा स्वभाव माझा असता तर मी खूप लवकर माझं दुःख विसरलो असतो. खरं तर खूप लवकर मी या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या असत्या.
परंतु माझा स्वभावच तसा आहे, मी चिडचिडा आहे. जे माझ्या मनात असतं ते माझ्या तोंडात असतं. मला समजून नाही घेता येत. लहानपणापासून आईने मला लाडानेच वाढवलंय. दादा प्रत्येक वेळी कसा समजूतदार आहे आणि मी प्रत्येक वेळी कसा खोडकर आहे, अशीच घरात आमची ओळख होती. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी सहन करणं माझ्यासाठी अवघड आहे. मला खूप अवघड जातं या सगळ्या गोष्टी. नंदिनी जीवाला सांगत असते की जीवा, लग्न म्हणजे हे दोन्हीही व्यक्तींसाठी तेवढीच जबाबदारी असते. एका कोणाचीही लग्नाची जबाबदारी अजिबात नसते. मला खात्री आहे की तुम्ही नक्की चेंज व्हाल. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे दारू पिऊन तुम्ही येत जाऊ नकास. अशी दारू पिऊ नका. दारू पिऊन काही एक होणार नाही आहे. दारू पिऊन तुम्ही आणखी प्रश्नांमध्ये अडकणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची उत्तरं मिळणार नाही आहे. मग तुम्हाला जर खरंच चेंज व्हायचं असेल, तुम्हाला जर खरंच या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल, तर पहिली ती दारू सोडा. दारू सोडली तर सगळे प्रॉब्लेम्स देखील सुटतील. मग आता जीवा नंदिनीला म्हणतो की ठीक आहे नंदिनी, तू म्हणते त्याप्रमाणे मी प्रयत्न करेल आणि मी दारू सोडण्याचाही प्रयत्न करेल. मला माहिती आहे की तू माझं वाईट कधी चिंतणार नाही. मला जे काही सांगशील ते चांगलंच सांगशील आणि या गोष्टीबद्दल माझा मात्र तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असं आता जीवाने नंदिनीला सांगितलेलं असतं. मग त्यानंतर नंदिनी आणि जीवा दोघंही आता एकमेकांकडे बघत रात्रीचे झोपून जातात. सकाळ झालेली असते. जीवा खाली आलेला असतो. बाथरूममध्ये तो गेलेला असतो. बाथरूममध्ये आंघोळ वगैरे करून तो येतो आणि आरशासमोर उभा असतो. आता त्याच्या अंगावर टॉवेल असतो आणि त्याचवेळी जेव्हा तो आरशासमोर उभा असताना त्याचा जो टॅटू आहे, म्हणजे त्याने छातीवर जे काव्या नाव लिहिलेलं असतं, ते काव्या नाव त्याला दिसतं. तो टॅटू तो आरशामध्ये बघतो आणि त्या टॅटूवरनं हात फिरवत असतो आणि त्याला त्यावेळी काव्याची खूप आठवण येत असते. काव्याचा टॅटू त्याने काढलेला असतो, काव्यासाठी काढलेला असतो आणि काव्यावर आपलं किती प्रेम होतं या गोष्टी त्याला आठवत असतात. आणि त्याचवेळी तिथे आलेली असते नंदिनी तिथे आल्यामुळे लगेचच जीवा आता तो टॅटू टॉवेलने झाकून टाकतो. नंदिनी विचारते की काय झालं, तुम्ही असे घाबरलात का? तेव्हा जीवा म्हणतो की काही नाही, तू अशी डायरेक्ट आली ना त्यामुळे मी घाबरलो. मग नंदिनी म्हणते की सॉरी मला माहीत नव्हतं की तुमची जस्ट आंघोळ झाली आहे. बरं, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आली आहे, ती कॉफी पिऊन टाका. आणि आय एम सॉरी की मी डायरेक्ट आले, मी नॉकही नाही केलं. तर जीवा म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही. नंदिनी म्हणते की तुम्ही माझ्यासोबत एका ठिकाणी याल का? त्यावर जीवा म्हणतो की कुठल्या ठिकाणी? नंदिनी म्हणते की मला कोर्टात जायचं आहे आणि आता जे काही होईल ते कोर्टातच होईल. त्यावेळी आता जीवाला मोठा प्रश्न पडलेला असतो की नंदिनीला कोर्टात कशासाठी जायचं आहे? नंदिनीला माझ्या आणि काव्याबद्दल काही कळलं तर नाही आहे ना? किंवा काव्याने नंदिनीला काही सांगितलं तर नाही आहे ना, म्हणून ही अशी बोलते का? आता जीवापुढे खूप मोठा प्रश्न असतो की नंदिनीला नक्की कोर्टात जायचंय तर जायचंय कशासाठी? मग आता जीवा नंदिनीला विचारतो की कोर्टात तुम्हाला कशासाठी जायचंय? त्यावेळी नंदिनी म्हणते की तुम्ही माझ्यासोबत चला, मला फक्त तिथपर्यंत सोडा वाटल्यास, आणि जे काही आहे मी तिथे जाऊनच तुम्हाला सांगेन. तर मी 2 जीवांची अशी घुसमट नाही बघू शकत. असं म्हटल्यावर आता जीवा अजून घाबरतो. जीवाला वाटतं की नक्कीच काव्याने सगळ्या काही गोष्टी नंदिनीला सांगितल्या असणार. जीवा आता दबक्या आवाजात नंदिनीला म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्यासोबत येतो. मग जीवा आणि नंदिनी दोघंही आता गाडीतून जात असतात. गाडीतून जात असताना नंदिनी जरा शांतच असते. त्या शांततेमुळे जीवाला वाटतं की नाही, काव्याने नक्कीच काहीतरी हिला सांगितलंय आणि यामुळे ही एवढी शांत आहे. यामुळे या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार ती करते आणि कदाचित कोर्टामध्ये डिवोर्ससाठी तर ही मला नेत नसेल ना, असा प्रश्न आता जीवासमोर पडलेला असतो. हिला माझ्यापासून डिवॉर्स हवा आहे का? म्हणजे काव्याचं तर पहिल्यापासून म्हणणं होतं की आपण सर्वजण एकमेकांशी डिवॉर्स घेऊयात. मग काव्याने नंदिनीला सांगितलं असेल का की मला डिवॉर्स हवा आहे कारण माझं जीवावर प्रेम आहे आणि म्हणूनच नंदिनी असं म्हणते का? असा प्रश्न आता जीवासमोर पडलेला असतो. मग जीवा आता हिम्मत करून नंदिनीला विचारतो की काय चाललंय नंदिनी, म्हणजे कोर्टामध्ये आपण कशासाठी जातोय नक्की? मग आता नंदिनी सांगू लागते की खरं तर माझा एक मित्र आहे. नंदिनी आता सांगू लागते की माझा एक मित्र आहे, त्याचं एका मुलीवर खूप प्रेम होतं. अगदी जीवापाड एकमेकांवर ते प्रेम करत होते. जवळजवळ 4 वर्ष झाली होती त्यांच्या प्रेमाला.
पण जेव्हा घरी ही गोष्ट समजली तेव्हा मात्र घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला पूर्णपणे विरोध केला. आणि मग काय घरच्यांनी त्या मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं. ती मुलगी म्हणत असताना मला हे लग्न नाही करायचंय, तरी सुद्धा घरच्यांनी तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं. मग त्यानंतर माझा जो मित्र आहे तो डिप्रेशनमध्ये गेला. डिप्रेशनमध्ये येऊन तो काही करायला तयार होत होता, काहीही करत होता. अगदी त्याने एकदा सुसाईड अटेम्प्ट सुद्धा केलाय. असं म्हटल्यावर जीवा विचारतो की बापरे. आणि मग त्यावेळी नंदिनी सांगू लागते की ती मुलगी सुद्धा तिच्या सासरी अजिबात व्यवस्थित राहत नाहीये. म्हणजे खरं तर तिला त्या घरात राहायचंच नाहीये, तिथे तिची घुसमट होतीये. म्हणून ती मुलगी आता दुसरीकडे सेपरेट राहतीये. तर तिच्या आईवडिलांचा आणि तिच्या सासू सासऱ्यांचा तिच्यावर असा प्रेशर आहे की तिने त्या मुलासोबतच राहावं आणि त्या मुलाला समजून घ्यावं. परंतु त्या मुलीची त्या मुलासोबत राहण्याची अजिबातही इच्छा नाहीये. कारण त्या मुलाला देखील माहीत होतं की त्या मुलीचं दुसरं कोणावर तरी प्रेम आहे. आणि तरी सुद्धा त्या मुलानेही सगळं माहीत असून सुद्धा त्या मुलाने तिच्यासोबत लग्न केलं. ती नाही म्हणत असताना सुद्धा तिचं जबरदस्तीने लग्न झालं. आणि मग त्यानंतर तो मुलगा सुद्धा तिला त्रास देत होता, तिला हे लग्न मान्य करण्यासाठी फोर्स करत होता. आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून ती मुलगी निघून गेली. ती तिच्या आईवडिलांकडेही गेली नाही आणि सासू सासऱ्यांकडेही राहिली नाही, ती दुसरीकडेच राहत होती. आता या गोष्टीची खबर माझ्या मित्राला लागली आणि माझ्या मित्राने तिची गाठ घेतली. आणि त्या दोघांनाही आता एकमेकांशी लग्न करायचं आहे, त्या दोघांनाही एकमेकांसोबत राहायचं आहे. आणि म्हणूनच त्या मुलीला आता तिचं जे लग्न झालं होतं आधी त्या मुलाला तिला डिवोर्स द्यायचा आहे असं आता नंदिनी सांगू लागते. आता नंदिनी या सगळ्या गोष्टी सांगत असते, परंतु ही स्टोरी कुठेतरी त्यांच्याच आयुष्याबद्दल घडत असते. म्हणजे जीवाला असं वाटत असतं की सेम माझ्यासुद्धा सोबत असंच काहीतरी होतंय. म्हणजे काव्याचं आणि माझं लग्न होणार होतं, म्हणजे आम्ही दोघं एकमेकांशी लग्न करणार होतं. आमचं दोघांवरही एकमेकांवर खूप प्रेम आहे, परंतु आज मात्र आमच्या दोघांचंही एकमेकांच्या विरुद्ध लग्न झालेलं आहे, मनाविरुद्ध लग्न झालेलं आहे. आणि काव्याचंही हेच म्हणणं आहे की डिवोर्स घ्यायचा. तर मग जीवा आता नंदिनीला विचारतो की मग याबद्दल तू काय करणार आहेस, तुझा या सगळ्यामध्ये काय रोल आहे. नंदिनी आता सांगू लागते की जीवा, मला तर दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना कधी सेपरेट करावं असं कधीच वाटत नाही. खरं तर ते दोन प्रेम करणारे ते प्रेमी असतात, त्यांना सेपरेट करून कोणाला काय बरं भेटतं. मला वाटतं की त्या दोघांनी लग्न करायला पाहिजे. मला हेच वाटतं की माझ्या मित्राचं आणि त्याच्या प्रेमिकाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तर त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं पाहिजे. माझा मित्रसुद्धा त्या मुलीच्या जाण्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलाय, त्याच्या आयुष्याला सुद्धा एक नवी उभारी मिळेल. आणि घरच्यांचं काय, घरचे थोड्या दिवसानंतर या सगळ्या गोष्टी विसरूनही जातील. परंतु ह्या दोघांचं लग्न होणं खूप गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न त्या मुलाचा, ज्या मुलासोबत त्या मुलीने आधी लग्न केलंय, तर पहिल्यांदाच तिने ही गोष्ट क्लिअर केली होती की तिच्यात कुठलेही प्रेमसंबंध कधीच निर्माण होणार नाही, ती कधीच त्या मुलावर प्रेम करू शकणार नाही. आणि जबरदस्तीने तिचं ते लग्न लावून दिलंय, तेव्हा त्या मुलाने तिथेच नाही म्हणायला हवं होतं. तरी सुद्धा त्या मुलाने तिच्यासोबत लग्न केलं. याचा अर्थ काय, तर त्याने याचा अर्थ त्याचं तिथे चुकलं, त्याने डिनाय करायला हवं होतं. तरी सुद्धा त्याने लग्न केलं, ही त्याची चूक आहे. आणि त्यात त्या मुलीची काहीही चूक नाहीये. तिला जबरदस्ती जर लग्नाला बसवलं गेलंय तर मात्र तिची त्यामध्ये काही चूक नाहीये. पण आता मात्र त्या दोघांकडे संधी आहे, तर ते दोघंही एकमेकांना संमतीने एकमेकांच्या लग्नही करू शकतात. आणि ती मुलगी त्या मुलाला डिवोर्स देखील देऊ शकते. आणि त्या मुलीचा डिवोर्स घडून आणण्यासाठी आज मी त्या मुलीला कोर्टामध्ये भेटणार आहे. सोबतच तिचे आई वडील देखील आलेले आहेत आणि ते सगळे मिळून आज मला भेटणार आहेत. तर जीवा म्हणतो की नंदिनी, तू हे सगळं करतीये खरंच खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे तू अडलेल्या नडलेल्यांची लग्न लावून देतीये, खरंच तुला मानलं पाहिजे. नंदिनी म्हणते की जीवा, या जागी जर दुसरं काही असतं तर मी कधीही सहन केलं असतं, परंतु दोन प्रेमींना वेगळं करणं हे मला अजिबात पटत नाही. मला असं वाटतं की दोन प्रेमींना वेगळं करणं म्हणजे हा खूप मोठा गुन्हा आहे आणि त्यांच्यामध्ये आपण कधीही येता कामा नये, असं नंदिनी जीवाला म्हणत असते. परंतु नंदिनीला हे कुठं माहीत असतं की जीवाचं आणि काव्याचं सुद्धा एकमेकांवर प्रेम आहे. तिला हे माहीत नसतं, म्हणून ती म्हणत असते. तर जीवा मनात विचार करतो की नंदिनीचं मन किती चांगलं आहे. खरं तर तिला माहीत नाहीये की माझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे, म्हणून ती असं बोलते. कदाचित उद्या जर तिला ही गोष्ट समजली तर ती आमच्या दोघांचं लग्न देखील लावून देईल. कारण दोन प्रेमींना वेगळं करणं हे तिच्या तत्वामध्ये बसत नाहीये.
असं आता जीवाला वाटलेलं असतं आणि जीवाला आता ही गोष्ट कन्फर्म झालेली असते की खरंच नंदिनी खूप चांगली मुलगी आहे आणि नंदिनीचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे आणि नंदिनी खरंच आपल्याला सपोर्ट करू शकते असं कुठेतरी आता जीवाला वाटायला लागलेलं असतं आणि नंदिनीबद्दलचा जीवाचा रिस्पेक्ट आता अजूनच वाढलेला असतो. ही कोर्टामध्ये येऊन पोचलेले असतात. जीवा आणि नंदिनी दोघं कोर्टात आलेले असतात. नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही पण चला ना आतमध्ये. त्यावेळी जीवा म्हणतो की नाही नाही नको तू जा. तर नंदिनी म्हणते की नाही चला ना, आता इथपर्यंत आले आहात तर चला, त्या मुलगा आणि त्या मुलीलाही भेटा. मग जीवा आता आतमध्ये नंदिनीसोबत जातो. तो मुलगा आणि ती मुलगी तिथेच असतात आणि त्या मुलीचे आईबाप देखील तिथे असतात. त्या मुलीचे आईबाप जेव्हा नंदिनीला भेटतात तेव्हा नंदिनीला म्हणतात की तुम्ही उगाच यांची बाजू घेताय. ह्या दोघांनी काय केलंय तुम्हाला माहिती आहे का? आमच्या मुलीचं लग्न झालंय आणि तिला आता डिवॉर्स हवाय. काय तर म्हणे तिला ह्या मुलाशी लग्न करायचंय. मग नंदिनी म्हणते की मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चुकल्या ना. जेव्हा ती तुम्हाला ओरडून सांगत होती की माझं तुम्ही त्या मुलाशी लग्न लावून देऊ नका, माझं दुसरं कोणावर प्रेम आहे, तेव्हा तुम्ही का तिचं म्हणणं ऐकलं नाही? आणि आता सगळ्या गोष्टी झाल्यावर तुम्ही पुन्हा एकदा तिला का अडचणीत टाकताय? जर त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर त्यांना करू द्यात ना, त्यांना जाऊ द्यात पुढे, त्यांना करू द्यात लग्न. त्यांच्या दोघांच्या संमतीने होता या सगळ्या गोष्टी. तुम्ही का मध्ये त्यांना आडकाठी घालताय? आणि तुम्हाला कळतंय का या सगळ्या गोष्टीमध्ये तर तुम्हीच फसणार आहात. म्हणजे तुम्ही त्यांच्या जे लग्नाला विरोध करताय त्या लग्नामध्ये तुम्हीच अडकू शकतात. कारण ते समजदार आहे, 18 वर्ष त्यांची पूर्ण आहेत आणि त्यांना त्यांचा पार्टनर निवडण्याची पूर्ण चॉईस आहे. त्यामुळे तुम्ही आता त्यांना अडवू शकत नाही असं नंदिनी त्यांना सांगत असते. तेव्हा मग ती मुलीची आई म्हणते की काय हो मॅडम, तुम्ही एवढं बोलता, मग मला सांगा की तुमच्या गळ्यातही मंगळसूत्र दिसतंय मला. मग समजा जर तुमच्या नवऱ्याचं जर दुसरं कोणावर प्रेम झालं तर मात्र तुम्ही काय कराल? तर मात्र तुम्ही हे सगळं सहन कराल का? तुम्ही त्याला डिवॉर्स द्याल का? किंवा तुमच्या नवऱ्याची आधी कोणी एखादी गर्लफ्रेंड असेल तर तुम्ही द्याल का तिच्यासोबत लग्न लावून? नंदिनी म्हणते की इथे सिच्युएशन डिपेंड करते. जर खरंच माझ्या नवऱ्याचं एखाद्या मुलीवर प्रेम असेल, त्याला जर तिच्याशी लग्न करायचं असेल तर मात्र मी त्याला लग्न करायला कधीही नाही म्हणणार नाही. मी मात्र स्वतः तिथून निघून जाईल. कारण का की त्या दोघांचं आधीपासून प्रेम होतं. परंतु माझ्या बाबतीत तसं काही झालेलं नाहीये. असं काही असतं तर माझ्या नवऱ्याने मला ऑलरेडी सांगितलं असतं. इथे प्रश्न तुमच्या मुलीचा आहे आणि त्यामुळे तोच सोडवायला मी इथे आलेली आहे. तुमच्या मुलीचं आणि माझ्या मित्राचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे त्यांना पुढे जाऊ द्यात, त्यांना एकमेकांशी लग्न करू द्यात. तुम्ही प्लीज आता त्यांच्यामध्ये आडकाठी बनू नका. आणि तसंही तिचा जो नवरा होता तो नवरा सुद्धा तिला डिवॉर्स द्यायला तयार आहे ना. मग तुम्ही आता का पुन्हा तिला त्या जंजाळात फसवताय? करून द्या ना त्या दोघांचंही लग्न. तरी सुद्धा तिचे आईवडील मानत नसतात. मग नंदिनी आता त्यांना खूप समजावून सांगते, खूप त्यांना गाईड करते. तेव्हा कुठेतरी ते तयार झालेले असतात. नंदिनी त्यांना आता कायद्याची भाषा सांगते की एवढे सेक्शन तुमच्यावर लागू शकतात. या कारणामुळे तुम्ही तुरुंगात सुद्धा जाऊ शकतात जर तुमच्या मुलीने तुमच्याच विरोधात कंप्लेंट केली तर. त्यामुळे तुम्ही तुमची ही जिद्द सोडा आणि ह्या दोघांचंही लग्न लावून द्या. आणि तुम्हाला हेच वाटतं ना की तुमची मुलगी आनंदात राहावी. जर तुम्ही म्हणताय तिथे जर तिचं लग्न जर झालं असतं किंवा ती जर तिथे राहिली असती तर त्यात तिचं सुख नाहीये. ती सुखाने कुठे नांदली असती. पण ह्या मुलासोबत मात्र ती सुखाने राहू शकते. तर तिला त्याच्यासोबतच जाऊ द्या आणि तिला तिचा संसार करू द्या. आता नंदिनी तिच्या आईवडिलांना सांगत असते. आता तिच्या आईवडिलांना नंदिनीचा हा पॉईंट पटलेला असतो आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आता आम्ही आमच्या मुलीचं लग्न ह्या मुलाशी लावून द्यायला तयार आहोत. त्यामुळे तो मुलगा आणि मुलगी दोघंही खूप खुश असतात. नंदिनीला ते थँक्यू म्हणतात. नंदिनी आणि जीवा परत निघालेले असतात. त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी, मला तुझा खरंच खूप जास्त कौतुक वाटतंय. म्हणजे तुझ्यामुळे आज त्या 2 प्रेम करणारे व्यक्ती एकमेकांना परत मिळाले. 2 प्रेम करणारे व्यक्ती एकमेकांच्या जवळ आले आणि हे केवळ तुझ्यामुळे शक्य झालं. खरं तर ते मुलं जर त्यांच्या आईवडिलांना घाबरले असते तर काय मन मारून जगले असते. परंतु तुझ्यामुळे त्यांच्या जगण्याला एक नवी उभारी मिळाली. आणि खरं तू जे केलंस ना ते खरंच खूप छान केलंस. खरंच 2 प्रेमींना वेगळं करण्यात काहीही अर्थ नाहीये असं आता जीवा हा काव्याला म्हणत असतो. आणि जीवाला आता कुठेतरी एक उमेद वाटते की खरंच नंदिनी आमच्या दोघांच्याही प्रेमाला सपोर्ट करेल का, आता असा प्रश्न जीवाला पडत असतो. तर मित्रांनो, बघूयात की पुढे काय काय घडतंय. पुढे जे काही घडणार आहे त्याचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर आधीच मिळणार आहेत. त्यामुळे जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा.
करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.